कवी अनिल बनसोडे लिखित वास्तव काव्यसंग्रहाचं प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न. कवी अनिल बनसोडे लिखित वास्तव या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात डफरीन चौक येथील IM हॉल सभागृहात दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत दत्ताजी गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिका तथा माजी उपमहापौर डॉक्टर नसीम पठाण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी शिवाजी शिंदे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका तथा माजी उपमहापौर डॉक्टर नसीम पठाण होत्या. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन कवी अनिल बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर वास्तव या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी दत्ताजी गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात साहित्याचे सामाजिक भान अधोरेखित केले. शिवाजी शिंदे यांनी वास्तव या काव्यसंग्रहाविषयी सविस्तर माहिती देताना आई, शाळा, शब्द, सुखदुःख या कवितांचे महत्त्व विषद केले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर नसीम पठाण यांनी काव्यसंग्रहातील जिंदगी, शेतकरी, स्त्री भ्रूण हत्या, मोबाईल या कवितांचा उल्लेख करत या काव्यसंग्रहाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे या काव्यसंग्रहाची प्रस्तावनाही डॉक्टर नसीम पठाण यांनीच लिहिली आहे. कवी अनिल बनसोडे यांनी मनोगतात व्यक्त करताना सांगितले की हे पुस्तक विद्यार्थ्यांना दिशा निश्चित करण्यास प्रेरणादायी ठरेल. तसेच माजी मुख्याध्यापिका शालिनी नाईक नवरे यांनी देखील काव्यसंग्रहामधील कवितेविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदित्य बनसोडे यांनी मानले. यावेळी सह्याद्री प्रशालेतील आजी, माजी शिक्षक वृंद, बाणेगाव येथील मित्रमंडळी, बनसोडे परिवारातील नातेवाईक तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.